नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये 32 साईजची प्रिन्सेस कटची कटिंग पाहणार आहोत. आणि रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे ही 32 साईजचं प्रिन्सेस कटचं कटिंग दाखवा म्हणून. तर तीच व्हिडिओ पाहणार आहोत आपण. तर हे मी बॅक साईडचं कटिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे बॅक साईड पहिलं कट करून घ्यायचं आहे. तर मी अस्तरवर केले. तर मेजर सांगते. तर हे बघा 12 उंची आहे. तर मी एक इंच प्लस केलंय, म्हणजे 13 इंचाची पूर्ण उंची घेतलेली आहे. प्लस करून शोल्डर 5.5 घेतलंय. 2.25 गळ्या उंची ठेवले. गळ्याची रुंदी ठेवले 2.25. आर्महोल 6 ठेवलाय, म्हणजे 6 पावणे 6चा सुद्धा चालेल. 6 इंचाचं ठेवूया. तर हे बघा इथे सुद्धा थोडंसं मी शोल्डर एवढं माप न ठेवता, हे बघा शोल्डर 5.5चा आहे. तर इथे मी 6 इंचावर मार्किंग केले. म्हणजे कारण गळा इथे ब्रॉड होतो, म्हणजे इथे गळा ब्रॉड करते म्हणून मी थोडंसं इकडे ठेवले हे. तर इथून 1.25 इंचावर मार्किंग करून शेप देऊन घेतलाय. इथे कमरेचा, इथे छाती 32 आहे. तर 32चा चौथा भाग घ्यायचा आहे. चौथा 8 आहे. 32चा चौथा 8 प्लस 2 इंच म्हणजे 10 झाला. इथे कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच मार्जिन. पण आपण एकदम सोपी पद्धत सांगते. कमरेचा चौथा वगैरे चौथा भाग टाकण्याची वगैरे गरज नाही. इथे अर्धा इंचाचं कटिंग केलं तरी तेवढंच येतं. फक्त अर्धा इंचाचा कट द्यायचा. मग टक्स मार्जिन कमरेचा जी आपली कमरेचा असतो चौथा भाग, तो टक्स मार्जिन सगळं बरोबर तितकंच येतं. तर इथे एकदम सोपी पद्धत सांगते. अर्ध्या इंचाने कट करायचं. मग इथे काही टाकण्याची गरज लागत नाही. तर हे मी आता कट करते. गळ्याची उंची तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ठेवायची आहे. तर हे मी कट करून घेते. म्हणजे आता इथे कमरेचं माप वगैरे टाकण्याची काही आवश्यकता नाही. टक्स मार्जिन वगैरे सर्व मोजायला गेलं तर तेवढंच येतं. अर्धा इंच फक्त कट करायचा. तर आता हेच आपल्याला फ्रंट पार्टवर ठेवायचं आहे. म्हणजे प्रिन्सेस कटची कटोरी काढण्यासाठी बॅक साईड ठेवून द्यायची आहे. तर हे मी कापड घेतलंय. पण कापडापेक्षा तुम्ही पेपरवर केलेलं कधीही चांगलं. कारण कापडावर करायचं म्हटल्यावर कापड थोडंसं वेस्ट जातं, म्हणजे जास्त कापड लागतं. आणि पेपरवर जर कटिंग केलेलं असलं तर आपल्याला कापडावर म्हणजे हे करता येतं, मॅनेज करता येतं कापड. मग कटिंग असेल तर पेपरचं, तर तुम्ही शक्यतो पेपरवर केलं तर कापड कमी लागेल, म्हणजे अस्तर कमी लागेल. पण आता मी कापड माझ्याकडे मोठं होतं म्हणून कापडावरच दाखवते. तर हे बघा, तर ही ओपन साईड आहे. आता हुक पट्टी करायची आहे म्हणून ओपन असली तरी चालेल. जर तुम्हाला बॅक साईडला हुक वगैरे करायची असतील, म्हणजे फ्रंटला हुक न देता बॅकला, तर ही बंद ठेवायची आहे. तर आता माझी फ्रंट साईड ओपनच आहे, म्हणजे 2 पीस आहेत हे. तर हे बघा इथे मी थोडंसं अंतर ठेवलेलं आहे. म्हणजे ह्या घडीपेक्षा इथे थोडंसं ठेवलं आहे फ्रंटच्या साईडला, म्हणजे हुक पट्टी असते तिथे. तर हे 1/2 इंच हुक पट्टीसाठी जाईल म्हणून मी एक्स्ट्रा ठेवले. तर बघा हे एवढं मार्जिन हुक पट्टीसाठी ठेवलंय. आणि ह्या बॅक साईडपेक्षा आपल्याला 1 इंचच वाढवायचं आहे. हे बघा, तर 1 इंचाचं मार्किंग करून घेते. ही स्केल 1 इंचाचीच आहे, 1 इंच रुंदीचीच आहे. तर हे बघा हे 1 इंच वाढवली उंची मी. तर आता हा बॅक पार्ट आहे तो बघा इथे ठेवून घेते मी. म्हणजे फ्रंट साईड बॅकमध्ये 1 इंच वाढवला. आता फ्रंटमध्ये अजून 1 इंच वाढवले, म्हणजे प्लस 2 इंच झालेलं आहे. पूर्ण 12 उंची होती, तर आता फ्रंटची आपली 14 झालेली आहे आणि बॅक साईडची 13 आहे. तर हे बघा हा बॅक पार्ट मी आता इथे ठेवला. हे 2 पीस आहेत हे बघा. तर आता सेम मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा आर्महोल, शोल्डर सर्व मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी मार्किंग करून घेते.
तर हे पहा इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा आता इथे मी बाहेरून शेप दिला होता, तर फ्रंटला आपल्याला आतून शेप द्यायचा आहे, म्हणून मी इथे मार्किंग करून घेतले. म्हणजे हा पीस उचलल्यावर आपल्या लक्षात येईल की कुठे मार्किंग करायचं होतं आर्महोलचं. तर हे बघा, तर इथून आपल्याला आतून शेप द्यायचा आहे. तर आता हा पीस मी बाजूला करते, म्हणजे बॅक साईडचा. तर आता इथे तर हे बघा, हा बाहेरून होता बॅक साईडचा, तर इथून आता आपल्याला आतून द्यायचा आहे. तर 1 इंच आतून द्यायचा आहे शेप. तर हा आता आपला फ्रंटचा झालेला आहे शेप. तर हा फ्रंटचा झाला आहे. तर इथे थोडंसं अर्धा इंच मी इथे आपलं प्रिन्सेस कटचं जेव्हा हे करू तेव्हा इथे मी थोडंसं अर्धा इंच वाढवलेलं आहे. तर आता आपल्याला म्हणजे गळा रुंदी टाकून घ्यायची आहे. गळ्याची रुंदी 2.25. गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर आता आपल्याला हे बघा, हे अंतर बघायचं आहे की टक्समधलं हे अंतर किती हवं. तर हे अंतर ठेवायचं आहे 4 इंचाचं, म्हणजे छातीचा 8वा भाग ठेवायचा आहे. तर इथे सुद्धा ही बटन पट्टीचा आहे, त्यामुळे तेही धरायचं. 4 इंचाचं ठेवलेलं आहे मार्जिन. तर आता टक्स पॉईंट बघायचा आहे किती इंचावर येतो. तर टक्स पॉईंट 10 इंचावर ठेवायचा आहे, म्हणजे 32 छातीसाठी. हे बघा, तर इथे मी टक्स पॉईंट काढून घेतलं आहे आणि हे आपलं अंतर ठेवलेलं आहे. तर हे पहा, हा टक्स पॉईंट आहे तिथून ही सरळ स्ट्रेट रेषा आखून घ्यायची आहे. हे बघा, तर ही सरळ रेषा आखली. तर आता आपल्या टक्सची रुंदी किती ठेवायची आहे. तर तुम्हाला किती उभार पाहिजे, प्रिन्सेस कटच्या कटोरीचा किती उभार हवा त्याप्रमाणे तुम्ही टक्सची रुंदी ठेवायची आहे. तर इथे 2.25 किंवा 2 इंचाची ठेवू शकता तुम्ही. तर मी हेवी साईज असेल तर 2.25ही ठेवू शकता. तर हे बघा, 2 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. हे बघा, 2 इंचाचं मार्किंग केलं आहे. तर 2 इंच रुंदीचा आपला टक्स टाकणार आहे मी. तर आता आपल्याला हे बघा, हे मार्किंग केलं आहे फ्रंटचं. तर तिथून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, ह्या टक्स पॉईंटपर्यंत येऊन मी थांबले. तर आता हाच टक्स आपल्याला हे बघा, तर असा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, तर असा इथे शेप देऊन घेतला. तर इथे आता काय शेप म्हणजे इथे काय करायचं नाही आहे, फक्त हे आता मेजर करायचं आहे. म्हणजे हे किती येते आणि हे किती येते त्याप्रमाणे आपल्याला इथे थोडंसं कट करायचं आहे. तर आता हे बघा, इथे 2 इंचाचं म्हणजे मार्जिन ठेवलं होतं. तर हे कटिंगमध्ये आपलं असं जाणार. तर आपल्याला ही कटोरी कमी पडेल. त्यासाठी इथे आपल्याला जे इथे जेवढं आपण कमी करणार आहोत तेच इथे आपल्याला वाढवायचं आहे. हे बघा, तर इथे मी 2 इंचाचा टक्स घेतला आहे, म्हणून 2 इंच इथे मी वाढवते. आणि इथे थोडंसं, कारण इथे सुद्धा आपल्याला शिलाईत जाणार, त्यामुळे इथे थोडंसं अर्धा इंच वाढवलेलं आहे. तर आता हे बघा, ही लाईन जोडून घ्यायची आहे आपल्याला. बघा, तर ही लाईन जोडून घ्यायची आहे. तर ही जोडून घेतली. तर आता ही खालचं मार्जिन काही कामाचं नाही आहे, फक्त आपल्याला इथेच वाढवायचं होतं. तर हे बघा, हे आता मी आधी हे मेजर करून घ्यायचं आहे, मग हे जोडायचं आहे. तर आपण मेजर करून बघूया. तर टक्स पॉईंट इथे होता. तर हे बघा, हे येते 4.25 येते. तर हे सुद्धा मोजायचं आहे किती येते ते. हे थोडंसं जास्त येते कारण आपण त्याला हे बघा जवळजवळ 5 इंचाचं आलं. तर हे आपल्याला थोडंसं कट करायचं आहे. हे बघा, जे एक्स्ट्रा असेल तेवढं कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता इथपर्यंत आपली उंची होती आणि हे आपण 1 इंच वाढवलेलं होतं. ते हा स्पेस आहे तो 1 इंच वाढवलेला होता. तर हे बघा, हा कॉर्नर आणि हे मार्किंग केलं ते हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे बघा,
तर ही आपली प्रिन्सेस कटची कटोरी पूर्ण तयार झालेली आहे. आणि आता ह्याचं कटिंग हे बघा इथपर्यंत इथे जोडायचं आहे. तुम्हाला एकदम असं वरती नको तर थोडंसं खाली मार्किंग करू शकता. तर ह्याचं कटिंग आता इथून होईल. तर आपण कटिंग करून घेऊयात. वाटल्यास तुम्ही इथे बॅक साईडचा पार्ट लावून बघू शकता. हे बघा, हे बघा इथे बरोबर आलेलं आहे. हे बघा, कारण हे जर आपण तसंच ठेवलं शिलाई तर ही उंची जास्त होईल, त्यामुळे ही कट करायची आहे. तर हा बघा, हा बॅक पार्ट इथे ठेवून बघा पाहिजे तर, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. तर इथून आता कटिंग करून घ्यायचं आहे. तर सुरुवात कुठूनही करा कटिंगला. तर फ्रंटचा नेक तुम्हाला जितका मोठा हवा तितका ठेवू शकता तुम्ही. तर हे बघा, ह्याचं आता कटिंग मी बघा, हा इथे पॉइंट होता आपला टक्स पॉइंट. हे बघा, हे असं कटिंग झालेलं आहे. आणि आता हे स्ट्रेटच कट करायचं आहे. हे बघा, आणि हे बघा, हे असं थोडंसं क्रॉस कट होतं. हे पहा, आणि आता हे बघा, हे सुद्धा कट करायचं आहे. हा एक्स्ट्राचा होता, कापड एक्स्ट्राचं होतं, ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे. हे बघा, हे जर कट नसतं केलं ना तर जेव्हा आपण हे दोन्ही पार्ट जोडतो तेव्हा हा थोडासा मोठा होतो, त्यासाठी हे कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, पूर्ण प्रिन्सेस कटिंगचं कटिंग झालेलं आहे. हे बघा, तर आता हे जोडताना असं होईल. फक्त फ्रंट पार्ट तुम्हाला मी जोडून दाखवेन. तर हे पहा, ब्लाऊज पीस असा आहे. हे बघा, तर हत्तीची डिझाईन आहे, त्यामुळे मला कापड मॅनेज करून घ्यावं लागतं. हे बघा, म्हणून मी सरळ ठेवलेलं आहे. नाहीतर कधी कधी डिझाईन काय होते, आता हे बघा, बाही इथे ठेवली आहे, अशी ठेवावी लागली. जर हे बघा, हत्ती असा आहे, त्यामुळे जर असं मी ठेवली, अशी बाही ठेवली तर हे बघा, ही डिझाईन उलटी होते. त्यासाठी मी म्हणजे आता एक तुम्हाला आयडिया म्हणून सुद्धा सांगते. कधी कधी असंच होतं मग, कारण ते डिझाईन उलटी दिसते बाहीवर. हे बघा, तर मी असं ठेवलंय हे बाहीसाठी. तर इथे कमी पडलं तर जॉईन द्यायचं आहे. हे बघा, आणि इथे बॅक साईड काढून घेते. आणि पेपरवर कटिंग असेल ना तर अस्तर मॅनेज करता, अस्तर पुरतं व्यवस्थित. हे बघा, तर ब्लाऊज पीस सुद्धा खूप मोठा आहे आणि अस्तर सुद्धा माझं मोठं होतं. तर हे बघा, इथे ही जागा उरते, त्यात आपला हा भाग सुद्धा बसतो. तर तुम्हाला उभी डिझाईन हवी असेल तर असंही ठेवू शकता. हे बघा, म्हणजे डिझाईन बघून करायचं असेल तर असं ठेवा, म्हणजे उभे येतील. हे हत्तीची जी डिझाईन आहे ती, म्हणजे आत्ता जरी नसेल तर नेक्स्ट टाइम तुम्ही कधी असा ब्लाऊज शिवाल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा, तर असं कापड मॅनेज करून घेते. ब्लाऊज खूप मोठा होता. साडीसुद्धा दाखवेन मी कधीतरी, मिशोवरून साडी घेतली होती मी. तर हे बघा, हा पार्टसुद्धा इथे निघेल. तर याचं कटिंग करून घेते आणि फ्रंट पार्ट तुम्हाला जोडून दाखवते. तर हे पहा, असं अस्तरवर जोडून घ्यायचं आहे. हे बघा, मेन कापड थोडंसं मी जास्त कटिंग करते, कारण ताणतं वगैरे, त्यामुळे मेन कापड आहे थोडंसं एक्स्ट्रा कट करायचं आणि अस्तर मेजरमेंट मध्ये परफेक्ट कटिंग करायचं. तर हे मी शिलाई करून घेते आणि मग जोडताना दाखवते. तर हे पहा, कटिंग म्हणजे अस्तरला जोडून झालेलं आहे मेन कापड. हे बघा, तर आपल्याला ही म्हणजे प्रिन्सेस कटचा हा पीस ह्या पीसला जोडून घ्यायचा आहे. हे बघा, तर आता मी जोडून दाखवते. तर इथे आपल्याला हे बघा, ह्याचा उभार छान दिसण्यासाठी प्रिन्सेस कटच्या कटोरीचा, तर इथे एक टक्स टाकायचा आहे. नाही टाकला तरीही चालतो. तर हे बघा, हे सेंटर करते बटन पट्टीच्या साईडने, म्हणजे हुक पट्टी आहे त्या साईडने. तर हे बघा, इथे पाव इंचाचा एक टक्स टाकते. तर हे पहा, एवढा टक्स टाकून घेतलेला आहे छोटासा. हे बघा, म्हणजे अर्धा इंच नाही, पाव इंचापेक्षा जरासा एक्स्ट्रा मार्जिन घेऊन असा टक्स टाकून घेतलेला आहे. हे बघा, हुक पट्टीच्या बाजूने. नाही टाकला तरीही चालतो.
तर हे बघा, हे आता ह्या पार्टवर हा पार्ट ठेवणार आहे, हे बघा, आणि असा जोडून घ्यायचा. तर ही अशी शिलाई करून घ्यायची इथपर्यंत. बघा, तर आता डबल शिलाई करून घ्यायची आहे. एक सिंगल झालेले आहे, तर डबल करून घ्यायचे आहे. तर हे पहा, हे बघा, दोन्ही पीस जोडले गेलेले आहेत. हे बघा, तर मी दाखवते किती सुंदर आले. हे बघा, विदाऊट म्हणजे पॅडेड ब्लाऊज नाही आहे, तरी सुद्धा खूप छान आलेला आहे उभार. हे बघा, कटोरीचं पाहू शकता. हे बघा, तर आता इथे बटन पट्टी, हुक पट्टी लावून घ्यायची आहे. हे बघा, तर इथे हा टक्स मारल्यामुळे इतका छान उभार येतो कटोरीला, तर त्यासाठी मी मारते. तर इथे आता हुक पट्टी लावून घेऊया. तर हुक पट्टीसाठी कापड घेतलेलं आहे. हे बघा, तर हे जोडून घेते. हे बघा, तर हे पहा, हुक पट्टी अटॅच झालेली आहे दोन्ही साईडची. हे बघा, तर आता इथे गळ्याला पायपिंग करून घेणार आहे आणि इथे सुद्धा पायपिंग करूनच घेणार आहे. तर पायपिंगसाठी हे बघा, हे कापड प्लेन घेतलंय मी दुसऱ्या ब्लाऊजचं. हे पहा, क्रॉस पट्टी काढून घेतले. ह्या पायपिंगसाठी स्ट्रेट असलं कापड तरी चालेल, गळ्याच्या पायपिंगसाठी क्रॉस घेतलंय मी. हे बघा, आणि इथे सुद्धा क्रॉसच लावणार आहे, पण नसेल तर म्हणजे स्ट्रेट कापड चालेल. तर इथे सुद्धा पायपिंग करून घेणार आहे. तर याला असं फोल्ड करते ह्या पट्टीला थोडंसं. हे बघा, एक शिलाई मग करून घ्यायची आणि मग पायपिंग करायची. तर आता पायपिंग करते. तर हे पहा, क्रॉस पट्टी घेतलेली आहे. तर हे बघा, इथे मी अटॅच करून घेते अशी राऊंड, आणि मग त्याची पायपिंग करूया. तर एका साईडची पायपिंग दाखवते. तर हे पहा, पट्टी अटॅच झालेली आहे. तर थोडेसे कट मारायचे आणि एक्स्ट्राचं जे कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे. म्हणजे छान पायपिंग येते एकदम गोल, म्हणजे गोटसुद्धा म्हणतो आपण. तर हे एक्स्ट्राचं कापड असेल ना, ते कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हेच कापड आता हे कापड ह्या पट्टीच्या आतमध्ये ढकलायचं आहे आणि हे बघा, असे गोल पायपिंग करून घ्यायचे आहे. खूप सुंदर पायपिंग येते आणि प्लेन कापडाने करते, त्यामुळे अजूनच छान लुक येतो गळ्याला. हे बघा, बारीक पायपिंग करून घ्यायचे आहे. तर ही पहा, ही कमरेला पट्टी लावून घेते मी. हे बघा, अशी स्ट्रेट शिलाई करून घ्यायची. तर हे बघा, स्ट्रेट शिलाई करते आणि मग पायपिंग दाखवते. तर इथे सुद्धा एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. म्हणजे पायपिंगची गोलाई असते ती एकसारखी येते, म्हणजे गोट एकसारखा येतो, जाडा मोठा होत नाही, म्हणजे कुठे जाड कुठे बारीक असं. हे बघा, तर आता हे मार्जिन आहे ते ह्या पट्टीमध्ये घालवायचं आहे. म्हणजे जशी आपण गळ्याची करतो त्याच पद्धतीने करायची आहे. बघा, तर अशी बारीक पायपिंग करून घेते. तर तुम्ही हात शिलाईची सुद्धा पट्टी करू शकता, पण
पायपिंग केल्यामुळे आपलं अर्धं काम कमी होतं, जे हात शिलाईसाठी वेळ राखून ठेवावा लागत नाही. काही करायचं नाही, हे कापड फक्त या पट्टीमध्ये ढकलायचं आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे पहा किती सुंदर पायपिंग आलेली आहे आणि रेडीमेड ब्लाऊज सारखी वाटते पायपिंग. आणि ही पट्टी जर खूप मोठी असेल तर अजून एक इथे शिलाई मारायची, म्हणजे ही खूप मोठी असेल ना एवढी, तर इथे अजून एक शिलाई मारायची, तर खूप सुंदर दिसते. तर हे पहा याच पद्धतीने हा दुसरा पार्ट सुद्धा मी तयार केलेला आहे, ह्याला सुद्धा पायपिंग केलेली आहे. ही बघा खूप सुंदर पायपिंग आलेली आहे, ही बघा छान आलेली आहे. आणि हा बघा गळ्याची सुद्धा पायपिंग खूप सुंदर झालेली आहे. तर ताईंच्या कमेंटमुळे माझा ब्लाऊजसुद्धा, माझ्या ब्लाऊजला मुहूर्त मिळाला, कारण ही साडी घेऊन खूप 2 वर्ष नक्कीच झाली, ब्लाऊज काही शिवून झालेला नव्हता. तर तुम्हाला फक्त फ्रंट पार्टच दाखवलं आहे स्टिच करून, बॅक पार्टचं म्हणजे कारण व्हिडिओ खूप मोठी होते, पूर्ण व्हिडिओ कटिंग शिलाई दोन्ही दाखवायचं म्हटल्यावर. तर हा फ्रंट पार्ट पूर्ण झालेला आहे 32 साईज प्रिन्सेस कटिंगचा. आणि ह्या साईजचा ब्लाऊज खूप चालतो, म्हणजे प्रिन्सेस कटचा. तर खूप सुंदर झालेली आहे पायपिंग वगैरे. तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.